असं कीर्तन कधी ऐकले आहे का, जिथे टाळ मृदंगाच्या गजरात थेट आधुनिक डॉक्टरांवर आणि मोबाईलवर सडेतोड टीका केली जाते? बहुतेक नाही. तर आपण प्रवेश करतोय इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाच्या खास दुनियेत. चला जरा जवळून बघूया की हे महाराज नेमकं असं काय बोलतात की लाखो लोक त्यांना ऐकायला अक्षरशः गर्दी करतात. आणि हे तर फक्त एक छोटंसं उदाहरण आहे. इंदुरीकर महाराजांच्या भात्यात असे अनेक बाण आहेत, जे ते आपल्या कीर्तनातून समाजातील चुकीच्या गोष्टींवर अगदी अचूकपणे सोडतात. आणि म्हणूनच त्यांची कीर्तनं फक्त गर्दी नाही खेचत, तर लोकांच्या विचारांनाही एक वेगळीच चालना देतात. म्हणूनच इंदुरीकर महाराजांकडे फक्त एक आध्यात्मिक गुरु म्हणून पाहणं थोडंसं चुकीचं ठरेल. खरं तर ते आजच्या काळातले एक समाज सुधारक आहेत, जे कीर्तनाच्या पारंपरिक मंचावरून समाजाला आरसा दाखवतात आणि आपल्या खास विनोदी शैलीने चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवतात. पण एक मिनिट, कीर्तन म्हणजे नेमकं काय? तर ते फक्त देवधर्माच्या गोष्टी नाहीत. ही एक अशी जिवंत कला आहे जिथे कथा, संगीत आणि विनोद या सगळ्यांमधून थेट समाजाच्या वर्मावर बोट ठेवलं जातं. आणि इंदुरीकर महाराज हेच काम अगदी चोखपणे करतात. चला तर आता त्यांच्या टीकेच्या पहिल्या आणि सगळ्यात वादग्रस्त विषयाकडे वळूया. तो म्हणजे डॉक्टर आणि आधुनिक दवाखाने. महाराजांच्या मते इथे नेमकं काय चुकतंय? चला जाणून घेऊया. महाराजांच्या कीर्तनातून एक चित्र अगदी स्पष्टपणे उभं राहतं की आजचा वैद्यकीय व्यवसाय हा सेवा राहिलेला नाहीये, तो एक धंदा झालाय, जिथे रुग्णांच्या संख्येवर आणि चाचण्यांवर भर दिला जातो, गुणवत्तेवर नाही. महाराज फक्त हवेत आरोप करत नाहीत, तर ते उदाहरणांसहित हे मुद्दे पटवून देतात. ते सांगतात की कशाप्रकारे अनावश्यक चाचण्या, महागडी औषधं आणि वाढत्या सिझेरियन शस्त्रक्रिया या सगळ्यामागे एक मोठं आर्थिक गणित दडलेलं आहे. ठीक आहे, आधुनिक विज्ञानावर टीका तर झाली, पण मग पर्याय काय? महाराज म्हणतात, याचं उत्तर आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये दडलेलं आहे. विशेषतः गर्भधारणेबद्दलचं असं ज्ञान जे आजच्या डॉक्टरांनाही माहीत नाही, असा त्यांचा थेट दावा आहे. त्यांच्या मते बाळ मुलगा आहे की मुलगी हे जाणून घेण्यासाठी सोनोग्राफीची गरजच नाही. 6व्या महिन्यात बाळ आईच्या पोटात जर उजवीकडे फिरलं तर मुलगा आणि डावीकडे फिरलं तर मुलगी. इतकं सोपं गणित ते मांडतात. यातून त्यांचं पारंपरिक ज्ञानावर असलेलं प्रेम आणि विश्वास अगदी स्पष्ट दिसतो. आता त्यांच्या टीकेचा रोख वळतो तंत्रज्ञानाकडे, आणि त्यातही विशेषतः मोबाईल फोनकडे. त्यांच्या मते या एका छोट्याशा यंत्राने माणसामाणसातला संवादच संपवून टाकला आहे. त्यांच्या कीर्तनातून एक खंत नेहमीच व्यक्त होते. म्हणजे बघा, पूर्वी पारावर बसमध्ये गप्पांचे फड रंगायचे, पण आज प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये डोळे घालून बसलाय. महाराज म्हणतात की या तंत्रज्ञानाने आपल्याला जवळ आणण्याऐवजी एकमेकांपासून तोडलं आहे. ही उदाहरणं ऐकून हसू येतं, पण त्याचवेळी ती आपल्याला अंतर्मुखही करतात. महाराज यातून हेच सांगतात की मोबाईलच्या या व्यसनाने आपल्याला इतकं बेफिकीर बनवलं आहे की आपण आपल्या आजूबाजूच्या जगाला आणि आपल्या जबाबदाऱ्यांनाही विसरत चाललो आहोत. आता आपण त्यांच्या कीर्तनाच्या एका अत्यंत भावनिक भागाकडे जाऊया. इथे ते तुटत चाललेली कुटुंब आणि वडीलधाऱ्यांकडे होणारं दुर्लक्ष यावर खूप कळकळीने बोलतात. एका कीर्तनात त्यांनी खरंच धक्कादायक दावा केला होता की इथे जे बसलेत ना, त्यातले 50% लोक त्यांच्या वडिलांशी बोलत नाहीत. आता हा आकडा कितपत खरा आहे किंवा खोटा तो मुद्दा वेगळा, पण त्यांना यातून आजच्या कुटुंबांमध्ये जो दुरावा वाढलाय ना, त्यावर बोट ठेवायचंय. महाराजांची सगळ्यात तीव्र टीका कशावर असेल तर ती आजची पिढी आपल्या आईवडिलांना आणि आजी आजोबांना ज्या प्रकारे वागणूक देते त्यावर असते. आणि मग ते एक असं उदाहरण समोर ठेवतात की जे ऐकल्यावर डोळ्यात पाणी येतं. फाटलेल्या धोतरात नातवासाठी आणलेलं चॉकलेट जपणारे आजोबा. महाराज म्हणतात की हे जे निस्वार्थ प्रेम आहे ना, ते आजच्या स्टेटस आणि पैशाच्या जगात कुठेतरी हरवत चाललंय. आणि हाच त्यांच्या कीर्तनाचा खरा संदेश आहे. वडीलधाऱ्यांचं हे निस्वार्थ प्रेम हे कोणत्याही भौतिक सुखापेक्षा खूप मोठं आहे, पण आधुनिक जीवनशैलीच्या मागे लागून आपण ते गमावून बसत आहोत. पुन्हा एकदा त्यागाचं आणि प्रेमाचं हे उदाहरण मन हेलावून टाकतं. आईवडिलांच्या या त्यागाची जाणीव आजच्या पिढीला आहे का, हा एक मोठा प्रश्न ते यातून विचारतात. थोडक्यात सांगायचं झालं तर इंदुरीकर महाराजांचं संपूर्ण कीर्तन हे परंपरा, कुटुंब आणि वडीलधाऱ्यांच्या शहाणपणाला आधुनिक भौतिकवादापेक्षा जास्त महत्त्व देण्याचं एक कळकळीचं आवाहन करतं. तर मग प्रश्न हा उरतो की आजच्या या वेगवान जगात इंदुरीकर महाराजांसारख्या पारंपरिक विचारवंतांना आपण कितपत गांभीर्याने घ्यायला हवं.
त्यांचे विचार पटतील नाही पटणार, पण एक गोष्ट मात्र नक्की, ते आपल्या समाजाला असा एक आरसा दाखवतात ज्यात दिसणारं प्रतिबिंब आपल्याला विचार करायला भाग पाडतं. आणि कदाचित हेच त्यांचं सर्वात मोठं यश आहे.